सध्याच्या धावपळीच्या जगात कामाच्या बदलत्या जीवनशैलीमुळं आपल्याला सतत एकच जागी बसून राहावं लागतं. त्यामुळे पोटाचा घेर वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. पोटावरची चरबी ही आपली सौंदर्य अडथळा ठरते नसली तरी अनेक आजारांना निमंत्रण देण्याचं काम देखील करते. मंडळी, वजन कमी करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे तासनतास जिममध्ये घाम गाळणं किंवा कडक डाएट करूनही उपाशी राहणं. कामाच्या गडबडीमुळे आपल्याला व्यायाम करायला तितकाच वेळ मिळत नाही. मंडळी, चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो. जसं की मंडळी, सतत व्यायामचं टेन्शन जसं घेण्याचं आहारातील काही गोष्टी जसं की बदलत्या तर आपलं वजन नक्कीच कमी होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला रोजच्या जेवणात कोणते 5 पदार्थ असायला हवे, आपण वजन कमी करण्यासाठी लो कबस फूड खायला हवे, हे आता बघणार आहोत. तर मंडळी, आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून प्रथिनेचे आणि निरोगी फॅटचे प्रमाण वाढवा. आपण आहारात कमी कार्बोहायड्रेट जेव्हा खातो तेव्हा शरीरात साठलेल्या चरबीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, ज्यामुळे पोटाचा घेर वेगाने कमी होतो. त्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपल्याला उपाशी राहण्याची गरज नाही. मंडळी, फक्त योग्य पदार्थाची निवड करायची आहे की कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहारात आपण जसं की भात, चपाती, ब्रेड, पास्ता आणि मिठाईसारखे पदार्थ कमी खायला हवे. शरीराला कमी कार्बयुक्त पदार्थ मिळतात तेव्हा चरबी कमी होण्यास मदत होते. मंडळी, आपण वजन कमी करण्यासाठी हे केलं तर आपल्याला भूक कमी लागेल. मंडळी, गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होईल आणि हळूहळू वजनही कमी होतो. मंडळी, वजन कमी करण्यासाठी आपण आहारात हिरव्या भाज्या खायला हव्या जसं की पालक, मेथी, फ्लावर गोबी, ब्रोकोली आणि दुधी भोपळा याचा समावेश करा. मंडळी, यात फायबर जास्त आणि कार्बन्स कमी असतं. प्रथिनेसाठी आपण डाळी, कडधान्ये, पनीर, अंडी आणि सोयाबीन खाऊ शकतो. प्रथिने खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. मंडळी, ज्यामुळे आपल्यासारखी भूक लागत नाही. मंडळी, यामध्येच जर बघायला गेलं तर बदाम, अक्रोड, आळशीच्या बिया आणि चिया सीड्स हे आरोग्यदायी फॅट्स देतात, ज्यामुळे आपल्या पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. मंडळी, आपण जर फळे खातो असेल तर आंबा, केळी यासारखे गोड फळाऐवजी संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी किंवा टरबूज खा. यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं. बिस्किटं, व्हाईट ब्रेड आणि मिठाई पूर्णपणे टाळा. मंडळी, हे पदार्थ रक्तातील इन्शुलिन वाढवतात आणि चरबी साठवतात. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या, ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागेल आणि पचन सुधारेल. मंडळी, रात्रीच्या जेवणात चपाती किंवा भाताऐवजी सूप किंवा सालद खा, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये तुम्ही रोजच्या आहारामध्ये हे जर पदार्थ खाल्ले किंवा ह्या जर गोष्टी खाल्ल्या तर तुमची वाढलेली चरबी जसं की पोटावरची चरबी नक्कीच कमी होईल. तर मंडळी, ही होती वजन कमी करण्यासंदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.